सोनाली। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। बंजारा समाजाच्या आरक्षणाकरिता काढण्यात आला आक्रोश मोर्चा। सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा हरिभाऊ राठोड यांचा सरकारला इशारा। मानपूरमध्ये प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभाराने घेतला एकाचा बळी। अस्वस्थ महिलेला दवाखान्यात ब्रिज नसल्याने नाल्यातून नेताना महिलेने गमावला आपला जीव। हरित क्रांतीचे नेते वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त बंजारा समाजाने साजरा केला कृषी दिन समारंभ। समारंभामध्ये शेती तज्ञांकडून करण्यात आले शेतकऱ्यांचे मार्गदर्शन। हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलाद व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। कार्यक्रमात नेत्यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारीही उपस्थित आणि सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाला वाशिम शेतकऱ्यांचा डफडे बजाव आंदोलन करत निषेध। बंजारा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा आणि समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या याकरिता बंजारा समाजाचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। सरकारच्या कृषी दिनाला मतदार दिन म्हणून जाहीर करण्याच्या निर्णयाचाही यावेळेस विरोध करण्यात आलाय। आपल्या समाजाला आरक्षण मिळावे याकरिता प्रत्येक समाज लढताना दिसतोय। आपल्या समाजावर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी प्रत्येक समाज हा आता रस्त्यावर उतरतोय। बंजारा समाजही आता आपल्या न्याय हक्काकरिता मैदानात उतरलाय। महाराष्ट्र शासनाने कृषी दिनाला मतदार दिन जाहीर केल्याने त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आक्रोश मोर्चा काढले असल्याचं अखिल भारतीय विमुक्त आणि भटके समाज महासंघाचे अध्यक्ष आणि आमदार हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले। आणि महाराष्ट्र शासनाने या कृषी दिनाला मतदार दिवस जारी केला होता, त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही खरं म्हणजे मोर्चा आयोजित केला होता। मागील 25 वर्षापासून भटक्या विमुक्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। यासाठी आम्ही अनेक मोर्चे आणि आंदोलनेही काढले। आम्हाला संविधानात्मक अधिकार मिळावा यासाठी आम्ही सतत लढा उभारणार असल्याचंही त्यांनी यावेळेस म्हटले। यानंतर भटक्या विमुक्तांचे बंजारा समाजाचे अनेक प्रश्न, मग क्रिमी लेअर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये 123वी घटना दुरुस्ती होणार आहे, म्हणजे होत आहे, लोकसभेने पास केलेले आहे। आणि ही जर घटना दुरुस्ती पास झाली तर भटक्या विमुक्त समाज हा तुमच्या संविधानाच्या बाहेर पडेल आणि त्याच्यामुळे जे आम्ही संविधानात्मक अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी या आझाद मैदानावरून गेले 25 वर्ष आम्ही मोर्चे आंदोलन करत आलो आणि आज आमच्याच समाजावर घाला घातला या सरकारने। भटक्या विमुक्तांबरोबरच शेतकऱ्यालाही योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे। सरकारने प्रत्येक समाजाला वेगवेगळं आरक्षण दिले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी असल्याने आम्ही देशभर लढा उभारणार असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितले। आणि शेतकऱ्याच्या बांधावर म्हणजे शेतकऱ्यांना सन्मान झाला पाहिजे यासाठी सुद्धा आजपासून आम्ही या ठिकाणाहून शेतकरी जो देशाचा पोशिंदा आहे शेतकरी त्याचा सन्मान झाला पाहिजे। माझं म्हणणं आहे की एकदाचा हा प्रश्न सुटला पाहिजे सगळ्यांना। जसं भटक्या विमुक्तांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या, ते अति मागास आहेत त्यांना द्या वेगळं, त्यांना बारा बलुतेदारांना वेगळं आरक्षण द्या आणि मराठा जाट पटेल यांना सुद्धा वेगळं आरक्षण द्या, ही माझी मागणी आहे आणि ती मी देशभर याच्यासाठी मी लढणार आहे। समाज हा अजूनपर्यंत जागृत झालेला नाही। या समाजाला जागरूक करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत आणि जर हा समाज जागरूक झाला तर या सरकारला आणि राज्यकर्त्यांना सोळो की पळो करून सोडेल। हा समाज जागृत झाला पाहिजे। ज्या दिवशी समाज जागृत होईल, ज्या दिवशी आता झोपलेला समाज आहे त्याला जागृत करण्याचा माझा प्रयत्न आहे। मला विश्वास आहे आज ना उद्या हा समाज जागृत होईल आणि हा समाज जर संपूर्ण जागृत झाला तर या देशाची झोप उडवल्याशिवाय, देशाच्या या सगळ्या राज्यकर्त्याची झोप उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढा मला विश्वास आहे। भटक्या विमुक्तांबरोबरच अजून विविध समाजाला जागरूक करून त्यांचा लढा आम्ही उभारणार आहोत आणि जर सरकारने आमची मागणी पूर्ण केली नाही तर अजून तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळेस सरकारला दिलाय। या देशामध्ये जवळपास 22 करोड हे भटके विमुक्त समाज आहे। या समाजाला तुम्ही या संविधानाच्या बाहेर ठेवताय, म्हणजे तुम्ही ओबीसींना तर संविधानात्मक दर्जा दिला आणि मात्र त्याच वेळेस भटक्या विमुक्तांना तुम्ही विसरलात। आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे आज सुरुवात आहे, हे आंदोलन आम्ही देशभर पेटवणार आहोत आणि देशभर भटक्या विमुक्ताबरोबरच आम्ही 12 बलुतेदार, नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, तेली, माळी, कोळी, गोवारी या समाजाला सुद्धा जागृत करून
या समाजाचा सुद्धा लढा आम्ही प्रखरपणे लढणार आहोत. कॅमेरामन सुचितासह कल्याणी भापकर, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. अखेर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या गलथान आणि दुर्लक्षित कारभारामुळे एकाचा जीव गेलाय. मानकुड साठेनगर ते मानकुड स्थानकाला जोडणारा पूल प्रशासनाने तोडल्याने साठेनगरच्या एका महिलेला अत्यवस्थ असताना नाल्यातून नेताना नाल्यातच तिने आपला प्राण सोडला. जर येथे ब्रिज असता तर ती कदाचित वाचू शकली असती, मात्र अखेर ब्रिज नसल्याने तिचा जीव गेलाय. अखेर प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या गलथान आणि दुर्लक्षित कारभारामुळे एका महिलेचा जीव घेतलाय. ही घटना घडली मानकुडच्या साठेनगरमध्ये. साठेनगर आणि PMGP कॉलनी मानकुड स्थानकाला जोडणारा नाल्यावरचा पूल पालिका प्रशासनानं तोडला आणि येथील रहिवाशांना नाल्यातून प्रवास करत नरकयातना भोगाव्या लागल्यात. वारंवार या संदर्भात जनआक्रोश होऊन देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पूल बांधून देण्याची सुबुद्धी सुचली नसल्याचं स्थानिकांचा आरोप आहे. बहुत तकलीफ है, गटर से जाते हैं हम लोग, बाथरूम जाते हैं, बीमारी होता है तो जाते हैं, बहुत तकलीफ होता है. गटर में डूब जाते हैं, गटर में गिर जाते हैं, गटर की परेशानी से हम लोग को बहुत तकलीफ होता है. इतना बड़ा ऑपरेशन हुआ है, गिरते पड़ते हम लोग गए थे तभी मेरा ऑपरेशन हुआ था. से आए दिन मौत होती है, मौत को कैसे ले जाएंगे? जनाजा नहीं जा पाता, जनाजा को ले जाने के लिए कुछ साधन होना चाहिए. तोडलं ब्रिज वाल्याला बोलावलं, ब्रिज तोडलं तर मग आम्हाला इलेक्शनच्या बाद तोडून दिलं तर आम्हाला जायला चाललंय त्रास होतो. आम्ही कसं जाणार येणार सांगा, आमची पण पोरं आहे. ब्रिज बनाया है, जिधर जिधर भागने का था भागे दौड़े सब कुछ करे, ब्रिज बनाया बराबर, लेकिन ये टाइम में ब्रिज तोड़ने की क्या जरूरत थी? नहीं तोड़ना चाहिए. एक मैयत निकालने को रास्ता नहीं है, मैयत यहाँ सड़के पड़ा है, दवाखाना जाने को रास्ता नहीं है, 4 आदमी जाने के लिए रास्ता नहीं है, स्कूल का बच्चा जाने के लिए रास्ता नहीं है. हमारा नगर से जीता, लेकिन आज तक आके ये क्या हो रहा करके कभी नहीं आके देखा. एक एरिया के अंदर नगर सेवक का फर्ज बनता है कि गरीब लोगों पर क्या अत्याचार हो रहा है. हम लोग खुद जाके बैठ के बात करें नगर सेवक के पास, तो नगर सेवक ने बोला था हमने ब्रिज बना के देगा, लेकिन बनेला ब्रिज टूटा कैसा? लेकिन इस मौसम में नहीं टूटना चाहिए. जाएगा तो क्या बोलते हैं, इधर नहीं आने का, संजय दीनानाथ का पास जाओ, नवाब मलिक का पास जाओ, और किसी का पास जाओ, या अबू हसन का पास जाओ. भाई हम लोग भी भागते परेशान हो गए. मेहरबानी करो सब नेता लोग जितने भी हैं, उतने लोग ये एरिया के अंदर वोट मांगने के लिए जरूर आते है ना. वोट मांगने के लिए हर इंसान, कोई नहीं आया, अबू हसन नहीं आया, संजय दीनानाथ नहीं आया, या नवाब मलिक नहीं आया. सब ये एरिया को आके सब नेता लोग देखे. मैंने हाथ जोड़ के विनती करती हूँ, वापस ये ब्रिज बनने के लिए हम लोग को मदद करो. अगर नहीं उन लोगों को शक है, इस टाइम अगर कोई भी नेता देखता है, ये मैयत को आके देखने को बोलो. साठेनगरच्या रहिवाशांना नरकयातना भोगाव्या लागत असल्याबाबत प्रसारमाध्यमांनीही वारंवार बातम्या प्रसारित केल्या, पण निगरगट्ट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीही त्याची काडी मात्र दखल घेतलेली नाही. त्यामुळे येथे कोणतीही दुर्घटना होण्याची प्रशासन वाट बघतंय का, हा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात होता आणि अखेर शेवटी ते सिद्धही झाले. तब्येत बिघडल्याने एका अत्यवस्थ महिलेला रुग्णालयात नेताना पुलाची व्यवस्था नसल्यानं पाण्याने भरलेल्या नाल्यातून न्यावं लागलं आणि मृत्यूशी संघर्ष करत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तिला नाल्यातून रुग्णालयात नेण्यास उशीर झाला आणि तिने नाल्यातच आपला प्राण सोडल्याचे समाजसेविका गोदबी मोहम्मद अख्तर खान यांनी सांगितलंय. वो तोड़ने की ये वजह थी कि भाई इधर जो है कचरा हो रहा है, ये हो रहा है, हमको वोट के लिए कोई सपोर्ट नहीं दिया साठेनगर से. हालांकि वो बंदे ने साठेनगर से ही जीता है, 1700 वोट मिला है. वोट मिलने के बाद में उसने उसका कारनामा किया है कि कचरा साफ करता हूँ बोल के ब्रिज दोनों तुड़वा दिए. 2 ब्रिज थी, दोनों में से एक तो तुड़ा के एक व्यवस्था रखता पब्लिक के लिए, लेकिन उसने दोनों ने सफाया कर दिया. उसने आज का जो है सवेरे सवेरे मैंने लेडीज को देखी, उसके नाक से मुंह से ब्लडिंग जा रहा था. एक बंदे ने उसको लिया गोदी में और नाले में से उतर के जो है उस पार तक गया तो खत्म हो गई लेडीज. तब तक थी जिंदी वो, मतलब लेके जाने के लिए जो इमरजेंसी में दवाखाने में भी नहीं लेके जा सका वो. अगर ब्रिज होती तो इंसान फटक से लेके भागता. बुजुर्ग के लिए, बच्चों के लिए, हर लोगों के लिए तकलीफ है. अब इसका जिम्मेदार कौन है बताओ? इधर 3 दिन से मैयत हो रही है, 3 दिन से मैयत हो रही तो भी लेके जाने में दवाखाने के लिए इमरजेंसी में लेके नहीं जा पा रहे हैं नाले के वजह से. ब्रिज भी तुड़वा के छोड़ दिया, सबके पास गए हम लोग ने.
किरीट सुमैया के पास गए, खासदार आमदार सबके पास गए, संजय दीना पाटिल के पास गए, एम वार्ड में भी गए, सब जगह गए हैं। तो इधर अभी दोबारा होएगा, उसकी जिम्मेदारी कौन लेगा? नगर सेवक लेगा क्या? बताओ अभी। जगणं आणि मरणं अखेर परमेश्वराच्या हातात आहे. मात्र जगण्यासाठी जनतेला मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देणं हे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या हाती आहे. मात्र येथे वारंवार दुर्घटना होऊन प्रशासन कोणतीच हालचाल करताना दिसत नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारानं साठेनगरच्या या निष्पाप जीवानं नाल्यातच अखेरचा श्वास घेतला आणि अखेर शेवटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाल्यातूनच तिची अंत्ययात्रा देखील काढण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला स्थानिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जबाबदार धरले. कारण जर इथे पूल असता तर तिला उपचाराकरिता लवकर दवाखान्यात नेता आले असते आणि कदाचित ती आज वाचली असती. तो कौन है यहाँ के? नगर सेवक ही रहेगा ना, और कौन रहेगा जिम्मेदार? वो बोलता है अबू हासिम के पास जाओ, वो बोलता है उसके पास जाओ, वो बोलता है इसके पास जाओ, नवाब मालिक के पास जाओ, किस किस के पास जाएंगे? नगर सेवक किस काम का है? नगर सेवक का काम है कि भाई पब्लिक की सुविधा करके देना, यानी कि वोट लेने तो बराबर घरे घर जाते हैं कि भाई हमको वोट दो, हमको वोट दो। वोट लेने के बाद में ब्रिज तोड़वा दिया, क्या मतलब? जो ये हादसा हो रहा है एक के ऊपर एक के ऊपर एक, किसकी जिम्मेदारी है? इतने लोग हैं इधर, सब लोग आते हैं। अबू हासिम भी बोलता है कि भाई वोट दो, सब आते हैं, लेकिन सब बाद में बोलते हैं भाई साठेनगर हमारा एरिया पड़ता ही नहीं है। जब एरिया नहीं पड़ता है तो क्यों आते हैं घरे घर भीख मांगने के लिए? बताइए। इसके जिम्मेदार जो नगर सेवक है ना, साठेनगर का, अपने मानपुर पूरे इलाके का नगर सेवक विठ्ठल रोकडे है। कॅमेरामॅन विजय सह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊया एक छोटीशी विश्रांती. क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त बंजारा इंटेलेक्चुअल फोरमच्या वतीने मुंबईच्या प्रेस क्लब मध्ये कृषी दिन समारंभ साजरा करण्यात आलाय. यावेळी स्वावलंबी शेतकरी निर्माण करण्यासाठी फोरमच्या वतीने विविध शेती तज्ञांनीही मार्गदर्शन केले. आजवर राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कधी पिकाच्या नासाडीमुळे, कधी कर्जबाजारीपणामुळे, तर कधी अवकाळी पावसामुळे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी बंजारा इंटेलेक्चुअल फोरमद्वारे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी दिन समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांनी शेती कशा प्रकारे करावी याबाबत त्यांना मार्गदर्शन देण्यात आले. असे मार्गदर्शनाचे कार्यक्रम प्रत्येक खेड्यापाड्यात आणि राज्यातही झाले पाहिजेत, असे मत कार्यक्रमाचे निमंत्रक ॲडव्होकेट नरेश राठोड यांनी यावेळेस व्यक्त केले. आज आम्ही 104 वसंतराव नाईक जयंती साजरी करण्यासाठी आज इथे सगळ्यांना इन्व्हिटेशन केलं होतं. यामध्ये निमंत्रक म्हणून मी काम पाहिलं आहे आणि ह्या कार्यक्रम प्रत्येक BDOनी किंवा कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्या लेवलला असे कार्यक्रम आणि असे सेंद्रिय शेतीविषयी जे मार्गदर्शक आहे अशा वक्त्यांना बोलून प्रत्येक राज्यामध्ये व्हावं, प्रत्येक खेड्यागावात हे कार्यक्रम व्हावं, त्यामागचा हा उद्देश आहे. शेतकरी हा एकतर कर्जबाजारीपणामुळे नाहीतर पिकांच्या झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या करतो. शेतकऱ्यांना योग्य तो हमीभावही दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी हा स्वावलंबी झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन देत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक उल्हास राठोड यांनी यावेळी सांगितले. आमचा जो शेतकरी आहे, माझ्या घरचा जो शेतकरी आहे, हा शेतकरी आत्महत्या करायला लागला आणि त्याचं कारण मी जेव्हा बघितलं तर त्याच्यावर कर्जाचा भयानक डोंगर होता आणि ते जंगलं साफ झालेले आहेत. जंगलातील जे जनावरं होते ते जनावरं येतात आणि शेतीमधला उभ्या पिकाला नाश करून टाकतात. हे दोन कारणं असतात, एक तर कर्ज आणि उभ्या शेतीचा नासोडा करणे. या दोन कारणांमुळे विदर्भामध्ये आत्महत्या होताना मी पाहिलेले आहे. आणि आज असं बघितलं तर तुमचं 1 किलोचं जे बियाणं आहे ते 1 क्विंटल कापसाबरोबरच्या किमतीचं आहे. म्हणजे आमची वस्तू ज्या भावाला विकू त्याची किलोभर फक्त वस्तू त्या बदल्यात येतं. इथली ही विषमता या देशामध्ये ही भयानक विषमता आहे आणि म्हणून शेतकरी हा स्वावलंबी कसा व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्नाचा हा भाग आहे. ऑलरेडी अनेक लोक शेती करतात आणि आम्ही सुद्धा शेती करता करता आमचा जो अनुभव आला आहे तो म्हटलं या शहराच्या लोकांना केलं पाहिजे. जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरंच थांबवायच्या असतील तर भांडवली व औद्योगिक शेती बंद करणे अतिशय गरजेचे आहे.
आणि त्यासाठी आम्ही राज्यभर प्रचार करत असल्याचेही त्यांनी यावेळेस म्हटले. बस आम्ही हेच सांगू शकतो की भांडवली शेती, औद्योगिक शेती बंद करा आणि ही जे बिनखर्चाची जी आहे, झिरो बजेटची जी शेती आहे ती शेती जरूर केली पाहिजे. त्याच्यामुळे दोन गोष्टी आहे, एक तर आरोग्य स्वच्छ राहील, आपलं आरोग्य नीट राहील. दुसरा, प्रणालीने जो मुद्दा मांडला की ग्लोबल वॉर्मिंगचा जो प्रश्न आहे तो एक कमी होईल आणि इथले जे भांडवलदार आमचं शोषण करत होते त्यावरही मात केल्या जाईल. या तीन कारणांसाठी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती सारखंच आहे, ते फारसं फरक नाही पडत. यासाठी आपण सर्वांनी हा म्हणजे देशामध्ये प्रचार करण्याचा भाग आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयी योग्य ते मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या मार्गदर्शनाचा खरा उपयोग हा अल्पभूधारक शेतकऱ्यांना व्हावा आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक ॲडव्होकेट नरेश राठोड यांनी स्पष्ट केले. आणि हा कार्यक्रम खेडोपाडी व्हावा आणि असे वक्तेगण जे आहे शेतीविषयी किंवा सेंद्रिय शेतीविषयी कार्यक्रम जे करतात, ऑलरेडी 20-25 वर्षापासून काम करतात, अशा लोकांचं मार्गदर्शन खऱ्याच बांधावरच्या शेतकऱ्याला, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळावं आणि जे आज आत्महत्या होत आहे किंवा शेतीविषयी जे कर्जबाजारी होत आहे आणि त्या कर्जापासून मुक्ती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. वसंतराव नाईकच्या जयंतीनिमित्त हा प्रोग्राम सफल व्हावा आणि प्रत्येक राज्यातल्या शेतकऱ्याला याचा लाभ व्हावा ही त्यामागची आमची भूमिका होती. कॅमेरावुमन सुचितासह कल्याणी भापकर, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. हिंगोली जिल्ह्यातील कळमुनरी पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलाद व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आलाय. अखिल भारतीय मराठी तालुका पत्रकार संघ कळमुनरी व शहर पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील गुलाब नबी उर्दू हायस्कूल शाळा येथील कळमुनरी पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलाद व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री रजनीताई सातव, आमदार रामराव वडकुते, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवराणी नरवाडे, नगराध्यक्ष उत्तम शिंदे, नगर परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अजित मगर, बाळासाहेब मगर, दिलीप धुगे, नंदू खिल्लारी, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, स्टार न्यूजचे संपादक वाजेद पठाण, जिल्हा परिषद सदस्य रामराव वागडव, पोलीस निरीक्षक कुदनकुमार वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक लोणीकर, गटविकास अधिकारी विजय परीट, सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवारे, API आडे, शंकर भोसले, प्रेमलता गोमासे, माजी नगराध्यक्ष बंडू पाटील, कृषी अधिकारी गोविंद कल्याणकर, राजू संगेकर, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट माखने शेख सलीम आदी सह उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अलिमोद्दीन कादरी, शहर अध्यक्ष सौरभ साखळे, दिलीप खोडके, उमर फारुख शेख, मुजीब पठाण, रंगनाथ नरवाडे, कृष्णा पवार, नारायण काळे आदींनी परिश्रम घेऊन शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केला. हिंगोलीहून गजानन धुळधुळे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, मात्र सरकारच्या या निर्णयाने वाशिमचे शेतकरी काहीसे नाराज झालेले दिसत आहेत आणि सरकारने सरसकट कर्जमाफी करावी याकरिता त्यांनी डफडे बजाव आंदोलन केले. शेतकऱ्यांचे कर्जमाफ व्हावे याकरिता शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलने केली. त्याचीच दखल घेत सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. पण सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी काहीसे नाराज आहेत. कारण सरकारने सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. वाशिम जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांकडूनही मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर मौजे ब्रह्मा येथेही या कर्जमाफीचे पडसाद उमटू लागलेत. वाशिममधील शेतकऱ्यांनी डफडे वाजवून सरकारचा जाहीर निषेध केलाय. सरकारने सरसकट कर्जमाफी न देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. मौजे ब्रह्मा या गावात कर्ज असलेल्या 339 शेतकऱ्यांपैकी फक्त 19 शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन डफडे वाजवत सरकारच्या निर्णयाचा विरोध केलाय. सरकारने जून 2017 पर्यंत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी प्रमुख मागणी करत शेतकऱ्यांनी डफडे बजाव आंदोलन छेडले होते. जोपर्यंत आमचा 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही बँकेचा एकही कर्जा भरणार नसल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. बँक कर्मचाऱ्यांना गावात फिरकूही देणार नसल्याची शपथही त्यांनी यावेळेस घेतली. पुणे बँकेचे कर्मचारी
या ब्रह्मवासी नगरीत आम्ही त्यांना प्रवेश देणार नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाचे पडसाद हे राज्यभर उमटू लागलेत हे निश्चित. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊया एक छोटीशी विश्रांती. हरवला आहे. अल्ला बख्श उर्फ सोनू हा 17 वर्षांचा गतिमंद मुलगा ट्रॉम्बे चिता कॅम्प येथून राहत्या घराशेजारून दिनांक 7/4/2017 पासून बेपत्ता झाला आहे. तरी फोटोतील सदर मुलगा कोणास सापडल्यास ट्रॉम्बे पोलीस ठाण्याशी किंवा खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 022 255 63382, 9769 232 875, 9820 357 942 किंवा 9819 347 701. राज्यामध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र पावसामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यात कमालीची घट झाल्याचे दिसून आले. मुंबईमध्ये तर भाजीपाल्याचे दर हे गगनाला भिडलेत. सध्याचे भाजीपाल्याचे वाढते दर मुंबईकरांच्या खिशाला परवडत नसल्याचेही चित्र सध्या दिसते. राज्यात मान्सूनची सुरुवात पाहिजे तशी झाली नसल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जून महिन्याच्या मध्यावर पडणारा पाऊस हा यंदा उशिरा आल्यामुळे भाज्यांच्या उत्पन्नात खूप मोठी घट झाल्याची दिसून येते. भाज्यांच्या उत्पन्नात घट झाल्याने त्यांच्या किमतीतही खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये तर भाजीपाल्यांचे दर आभाळाला पोचलेत. शेतामध्ये भाजीपाला येत नसल्याने घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या वापरातील भाजीपाला हा गायबच झालाय. भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचेही आर्थिक बजेट कोलमडून पडले. मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर यासारख्या पालेभाज्या तर मुंबईकरांच्या ताटातून गायबच झाल्या आहेत. कोथिंबीरची एक जोडी 100 रुपये तर मेथीची जोडी 40 रुपये इतक्या दराने घाऊक बाजारात विकली जात आहे. सध्या जरी पावसाचा जोर चांगला असला तरी कोथिंबीर, मेथी, टोमॅटो यासारख्या पिकांवर त्याचा दुष्परिणाम होतोय. पावसामुळे पालेभाज्या लगेच सडतात. त्यामुळे पालेभाज्यांची आवक ही सध्या कमी होत आहे. म्हणजे एकंदरीतच पावसाच्या लेटमार्कमुळे राज्यात खास करून मुंबईमध्ये ग्राहकांना भाजीपाल्याच्या वाढत्या दराला सामोरे जावे लागते हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आता विनाकारण गाडीचा हॉर्न वाजवणे तुम्हाला महागात पडणार आहे. कारण विनाकारण आणि शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना तब्बल 2000 रुपये दंड ठोठावण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव संमत करून वाहतूक कायदे कडक करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र शासनाने घेतलाय. सध्याच्या काळात वातावरणामध्ये ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. विशेष म्हणजे उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते. याबाबत उच्च न्यायालयात अनेक याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या, पण अद्यापपर्यंत त्याबाबत प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नव्हती. मात्र आता विनाकारण तसेच शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवणाऱ्यांना लगाम लावण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. चालकांनी आता अनावश्यक तेव्हा तसेच सतत आणि गरजेपेक्षा जास्त वेळ हॉर्न वाजवल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मल्टीटोन हॉर्न वाजवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. उल्लंघन करणाऱ्या चालकांवर 2000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अँड रोड सेफ्टी ॲक्ट 2017 मध्ये करण्यात आलेली आहे. मात्र हा ॲक्ट लागू करण्यासाठी आता राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. हा ॲक्ट लागू करण्याअगोदर 27 शहरांच्या आवाजाची पातळी मोजण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलाय आणि त्यासाठी पालिकांची मदत घेण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीतच शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे वातावरणामधील ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कुठेतरी कमी होईल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.
आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 65331216 किंवा 9322860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी, आपली वाहिनी. पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.